मी दुर्गेचं रूप जे आहे ते माझ्या आईमध्ये बघते. कारण तिच्या लहानपणापासून तिला कित्येक संधी ज्या मिळाल्या नाहीत, ज्या नाकारल्या गेल्या, परंतु तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या अनेक प्रसंगांवरती मात करून तिने मी आणि माझ्या बहिणी यांच्यामध्ये एक आम्हाला कर्तृत्व देण्यासाठी किंवा आमच्या पंखात बळ टाकण्यासाठी म्हणून जे जे काही केलं आहे ते एखाद्या दुर्गेला शोभणारं होतं. कारण लहानपणीच्या कुठल्याही प्रत्येक घटनेमध्ये ज्या ठामपणे, ज्या ताकदीने ती आमच्या मागे उभी राहिली, ती सगळी गोष्टी आता आज आठवताना आईमध्येच मला दुर्गेचं रूप दिसतं. आणि काहीही जरी झालं, कारण लहान गावांमध्ये राहताना अनेक वेळेला एक महिला म्हणून, एक स्त्री म्हणून पुढे जात असताना जे अडथळे येतात, ते अडथळेसुद्धा पार पाडण्यासाठी कशा पद्धतीने खंबीरपणे उभं राहायला पाहिजे हे आईने दाखवलं. आणि त्यामुळं आईमध्ये मी दुर्गेचं रूप बघते.